तृतीयेच्या दिवशी एक सभा झाली, फार मोठी सभा. त्या सभेतले वक्ते होते लोकमान्य टिळक. तो दिवस होता, अक्षय तृतीयेची तिथी होती. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय आहे. प्रकाशराव या अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या सभेमध्ये लोकमान्य टिळक उभे राहिले आणि या देशावर प्रेम करणारा व्यक्ती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. पगडा इंग्रजांचा होता आणि इंग्रज सरकारातल्या काही लोकांनी टिळकांना बेड्या घातल्या. राजू, या सभेमध्ये एका कोपऱ्यात बसलेला योगी, या कोपऱ्यात बसलेला सिद्ध, या कोपऱ्यात बसलेला नामधारक सद्गुरू गजानन महाराज होते एका कोपऱ्यात सभेला. आणि तोंडातून वाक्य पडलं, मूर्खांच्या पुढे सावधान बोललं पाहिजे, असं सद्गुरू गजानन महाराजांचं वाक्य. पण दुःख वाटलं, देशासाठी तळमळ करणाऱ्या एका व्यक्तीला त्या गोऱ्या सरकाराने बेड्या घातल्या, एका कारागृहात टाकलं. मोठ्यांचं वाक्य आहे, सद्गुरू गजानन महाराजांना दुःख वाटलं. तुकोबाराय संत संगती का मागतात. अंगावर पांघरून घेतलं आणि झोपून राहिले. तिसऱ्या दिवशी महाराजांच्या पुढ्यात एक प्रसाद आला. तो प्रसाद पिठलं भाकरीचा होता. आग्रह केला भक्तांनी, पिठलं भाकरी खाल्ली, भूक खूप असेल, पण सगळी भाकरी नाही खाल्ली. त्याच्यातला भाकरीचा तुकडा बाजूला काढला, त्याच्यावर ते पिठलं ठेवलं, पानात गुंडाळलं आणि त्या पानात एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि सेवकांना सांगितलं, अरे जा कारागृहामध्ये लोकमान्यांना हे प्रसाद नेऊन द्या. त्या चिठ्ठी लिहिलं तर, देशासाठी तळमळ करतोस, धर्मासाठी तळमळ करतोस, या मायभूमीसाठी तळमळ करतोस, पण बोलल्यामुळे या चुकीच्या लोकांनी तुला कैद केले. लक्षात ठेव, आहे ती तळमळ चालू ठेव. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुझं नाव जिवंत राहील. आणि कारागृहात गीता रहस्य ग्रंथ लिहिला. आशीर्वाद कोणाचा होता? सद्गुरू गजानन महाराजांचा. म्हणून संत संग दे सदा. संतांच्या संगतीत इतकी मोठी ताकद आहे. चला, गुण गायीन आवडी. माझ्या देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, प्रभू मी आवडीनं तुमचं गुण गाईल. कलम 124 होती. लोकमान्य टिळकांना अटक केलेली कलम 124 होती. 124 बघा तुम्ही ग्रंथ, लक्षात येईल तुमच्या. मी आवडीनं देवा तुमचं गुण गावं, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नकोय. गुण गाण्याची ताकद बघा. एका श्रीमंत व्यक्तीने चुकीचं बोललंय, एका व्यक्तीने एका श्रीमंताचं गुण गायलं. मोठ्या लोकांची स्तुती केल्यावर ते 4-2 रुपये खिशात घालीतच असतात, कारण त्यांची कमाईच तशी भंगिरी असती ना, त्याला कोणी मानित नाही. याच्याकरता स्तुती केल्याच्या नंतर त्यांना वाटतं आपली स्तुती करायला, याच्याकरता त्याच्या खिशात पैसे घालीत होते. मोठा माणूस होता तो, फार प्रचंड संपत्ती होती त्याच्याकडे. आणि एवढी स्तुती, एवढी स्तुती, एवढी स्तुती, इतकी संपत्ती दिली त्या श्रीमंताने, इतकी संपत्ती दिली की स्तुती करणाऱ्याच्या बायकोच्या पदराला हिरे होते. मी फार 1-2 वेळेस श्रीमंताच्या अंगठीत पाहिला, पण साडीला हिरे लावलेली बाई मी अजून नाही पाहिली. बोतेकर अजून नाही बघितले, अजून नाही. काय वैभव असेल त्या बाईचं. नवऱ्याने एका राजाची स्तुती करावं, हिम्मत होती त्यांच्यात निंदा करायची. आणि ज्यांनी स्तुती केली त्यांचा तर काय विषय, अरुण बाप काय बघायचं काम आहे. सख्खे 2 जण भाऊ, एकाच्या बायकोच्या साडीला हिरे होते. बोतेकर परिवार
आरतीत स्तुती करणाऱ्याच्या अंगावर कपडे किती भारीचे असतील विचार करा. त्याच्या भावाला पूजे करता बोलिलं. भजन्या होता भाऊ. परिस्थिती नाजूक असल्यामुळं कोणी पूजेलाही सांगत नव्हतं. पण पूजेला गेल्यावर पूजेची वाटीभर तांदूळ भेटत होते. सुपारी ठेवलेला अधिष्ठान, वरुणाच्या खालचे तांदूळ, गटाच्या खालचे तांदूळ. धर्मपत्नीनं सांगितलं, मालक जा ना पूजेला, जा, तुम्हाला बोलवलंय. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिय पूजेला जायला काय हरकत नाही ग, मोठ्या माणसाच्या घरची पूजा आहे आणि मांडीवर धोत्र फाटलेलं आहे. मांडीवर धोत्र फाटलेलं आहे, कसं जाऊ ग? मोठी माणसं आहेत, ती प्रतिष्ठित माणसं आहेत, त्यांच्या घरच्या माय मावल्या महिला लेकी बाई, धोत्र फाटलंय ग, कशी पूजा करू? बघा दोन टोक, एक टोक भाऊजाईच्या पदराला हिरेत, तिचा नवरा राजाची स्तुती करीत होता आणि एका भावाला धोत्र नेसायला नाही, तो पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करीत होता. पंढरपुरातल्या मालकाची. त्या भावानं सांगितलं, दादा ऐक माझं, तू कर रे राजाची स्तुती. नाही म्हणला, मरेल रे मरेल, पण स्तुती पंढरपुरातल्या मालकाचीच करीन, मी नाही करणार आयरे गैरेची स्तुती. भाऊ सांगून थकला, भाऊ ऐकत नव्हते. त्या श्रीमंत भावाला या भावाची थोडीफार दया येत होती. शेवटच्या टप्प्यात बायकोल म्हणला, तू तुझ्या जावाला माझ्या वहिनीला राजी कर, वहिनी सांगत्याल दादाला तुम्ही राजाची स्तुती करा. गेली आणि मोठी जाऊ होती, ताई आता ही वयानं जरी मोठी असेल तर ती पैशानं मोठी असल्यामुळे ही तिला जी म्हणत होती. कारण सात्विक विचाराची माणसं वात्रट बोलत नसतात, वात्रट बोलत नसतात, ती अधिकारी लोक असतात, अधिकारी लोक असतात. जी ताई साहेब, एक बोलू तुम्हाला ताई, दादांना सांगा ना राजाची स्तुती करा. तिने सांगितलं, बाई एक बोलू का तुला? माझं आणि त्यांचं पाणीग्रहण झालं. पाणीग्रहण हा शब्द जीनच्या पॅन्टवाल्याला कळेल नाही कळणार, कारण तुम्ही बाकीचे शब्द मानावर घेतले आणि त्याच्याकरता तुमची मान वाकली, तुम्हाला आपले शब्द कळणार नाहीत. पाणीग्रहण म्हणजे लग्न. इथून सुरुवात आहे आपल्या परमार्थाची, इथून सुरुवात आहे. कसा धर्म वाढल, कसा धर्म वाढल? माझं मत आहे, भाषा सर्व शिका. माझ्या आळंदीतल्या मालकाला 56 येत होत्या, पण आपली भाषा सांभाळून, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, किंवा माझा मराठाची बोल कौतुके आणि अमृता तेही पैजा जिंके. आपली सांभाळून, आपली भाषा आली पाहिजे माणसाला. बाई, ज्या दिवशी दोघांच्या अंगावर अक्षदा पडल्या आणि अंतरपट निसटला, त्या दिवशी मालकाचा उमरा ओलांडला ग. नवी नवरी उमरा ओलांडीत असती बा. आणि त्या दिवसपासून मनात खुणगाठ बांधली, मालकानं सांगितलं तितकंच ऐकायचं, नवऱ्यानं जितकं सांगितलं तितकंच ऐकायचं, याच्या व्यतिरिक्त तिळाची टकटक लावायची नाही. हे त्या दिवशी ठरवलं ग बाई, मी आता म्हणू शकत नाही मालकाला याची स्तुती कर त्याची स्तुती कर. तिनं कपाळावर हात आणला, निघून गेली. फटकं नशीब म्हणजे तुमचं, असू दे म्हणे बाई, काय हरकत नाही. ज्या दिवशी जाऊ असा टोला मारून गेली, त्या दिवशी एक प्रसंग घडला. भागवतात गोड प्रसंग केदार बुवा. रात्रीचे 11 11:30 वाजले आणि लेकरू जवळ आलं, मांडीवर मान टाकली, सांगितलं, आई काही जेवण्यासाठी आहे? काही नव्हतं, काही नव्हतं. मिठाचा खडा पाण्यात बुडीला आणि लेकराच्या ओठावून फिरिला. खारट पाणी चाटून चाटून पोरं झोपले. किती परिस्थिती, तरी नालायकाची स्तुती केली नाही, नाही केली स्तुती.
अविरत पंढरपुरातल्या मालकाची स्तुती, आवडीनं गुण गायलं त्याच, पुन्हा नाही कोणाचं गुण गायलं. गुण गाण्यातली ताकद सांगू तुम्हाला. पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून द्रव्य आलत. इथं कोणाला सासरवाडीतून आला असेल तर तितक्या उड्या आणू नका, ते ऐकल्यावर तुमच्या उड्या बंद होत्या. मी स्पष्ट बोलतो ना. आले असेल कोणाला 4-2 एकर वावर आला असेल, कोणाला एखादा 10-5 लाख आले असतील. हे ऐका ना किती आले तर. डॉक्टर 21 क्विंटल 78 किलो 44 तोडे सोनं देणारा मनी सासरवाडीतून आलता रोजचं. माय काय गोळ्या संपल्या नाही, माय काय डोक्यावर परिणाम नाही. मी वाचून सांगतो. पावे पुराणी विचारोनी, हे वर्णन कोणी केलं माहितीये? वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकरांनी. वारकरी संप्रदायातले आधारीव रत्न त्यांची वाणी सांगते तुम्हाला. एवढं सोनं आलं, इतकं सोनं आलं, इतकं सोनं. तर तो मालक आहे पंढरपुरातला. त्या मालकाने पहिला मणी काशीला पाठीला. काशीला श्रुतीनं प्रश्न केलता अक्रूराला, का रे म्हणे अक्रूर, पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विठोबारायाने त्यांच्या सासरवाडीतून सत्रजितानं दिलेला मणी सत्यभामे सोबत आलता. ह्याच्यासाठी बऱ्यापैकी वाद असेल, तो भागवतात बघा, लक्षात येईल. हे सांगतील तुम्हाला. आता संपलं ना आजचं, पण पुढच्या वर्षी पुन्हा पाहू ना. मी पुढचा हुक टाकून ठेवलो. एवढं सोनं. श्रुतीने प्रश्न केला, काशीला का पाठीला असेल म्हणे? तर अक्रूरानं सांगितलं, हे श्रुती माते, माझ्या पंढरपुरातल्या मालकाला माहित होतं त्यांची भजन परंपरा ही काशीतल्या मालकाने सुरू केली. भजन कोणी केले माहितीये? काशीतल्या मालकाने. अगोदर नव्हतं. अरुण दादा, हा पकवाज सुद्धा काशीतल्या मालकानेच आरक्षित केला. मृदंग काशीतल्या मालकाच्या आवडीचं वाद्य. हो. आणि मग पकवाज वाजवायला काशीतल्या मालकाने इंद्राला बोलिलं आणि त्या पकवादावर ते भजन म्हणायचे. त्यांच्या सोबत नारद आणि तुंबर आले. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर. सख्खे 2 जण भाऊ. एकाच्या बायकोच्या साडीला हिरे होते भोतेकर परिवार. त्या अर्थी तो स्तुती करणाऱ्याच्या अंगावर कपडे किती भारीचे असतील विचार करा. त्याच्या भावाला पूजे करता बोलिलं. भजन्या होता भाऊ. परिस्थिती नाजूक असल्यामुळे कोणी पूजेलाही सांगत नव्हतं. पण पूजेला गेल्यावर पूजेची वाटीभर तांदूळ भेटत होते. सुपारी ठेवलेला अधिष्ठान, वरुणाच्या खालचे तांदूळ, गटाच्या खालचे तांदूळ. धर्मपत्नीनं सांगितलं, मालक जा ना पूजेला, जा, तुम्हाला बोलवलंय. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिय पूजेला जायला काय हरकत नाही ग, मोठ्या माणसाच्या घरची पूजा आहे आणि मांडीवर धोत्र फाटलेलं. मांडीवर धोत्र फाटलेलं, कसं जाऊ? मोठी माणसं आहेत, ती प्रतिष्ठित माणसं आहेत. त्यांच्या घरच्या माय मावल्या महिला लेकी बाई, धोत्र फाटलंय ना, कशी पूजा करू? बघा 2 टोक. एक टोक भाऊजाईच्या पदराला हिरेत, तिचा नवरा राजाची स्तुती करीत होता आणि एका भावाला धोत्र नेसायला नाही, तो पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करीत होता. पंढरपुरातल्या मालकाची. त्या भावानं सांगितलं, दादा ऐक माझं, तू कर राजाची स्तुती. नाही म्हणला, मरेल रे मरेल, पण स्तुती पंढरपुरातल्या मालकाचीच करीन, मी नाही करणार आयरे गैरेची स्तुती. भाऊ सांगून थकला, भाऊ ऐकत नव्हते. त्या श्रीमंत भावाला या भावाची थोडीफार दया येत होती. शेवटच्या टप्प्यात बायकोल म्हणला, तू तुझ्या जावाला माझ्या वहिनीला राजी कर,
वहिनी सांगत्याल दादाला तुम्ही राजाची स्तुती करा. गेली आणि मोठी जाऊ होती. ताई, आता ही वयानं जरी मोठी असेल तर ती पैशानं मोठी असल्यामुळे ही तिला जी म्हणत होती. कारण सात्विक विचाराची माणसं वात्रट बोलत नसतात. वात्रट बोलत नसतात, ती अधिकारी लोक असतात. अधिकारी लोक असतात. जी ताई साहेब, एक बोलू तुम्हाला ताई, दादांना सांगा ना राजाची स्तुती करा. तिने सांगितलं, बाई हे बोलू का तुला? माझं आणि त्यांचं पाणीग्रहण झालं. पाणीग्रहण हा शब्द जीनच्या पॅन्टवाल्याला कळेल? नाही कळणार, कारण तुम्ही बाकीचे शब्द मानावर घेतले आणि त्याच्याकरता तुमची मान वाकली. तुम्हाला आपले शब्द कळणार नाहीत. पाणीग्रहण म्हणजे लग्न. इथून सुरुवात आहे आपल्या परमार्थाची. इथून सुरुवात आहे. कसा धर्म वाढल? कसा धर्म वाढल? माझं मत आहे, भाषा सर्व शिका. माझ्या आळंदीतल्या मालकाला 56 येत होत्या, पण आपली भाषा सांभाळून ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, किंवा माझा मराठाची बोल कौतुके आणि अमृता तेही पैजा चिंके. आपली सांभाळून आपली भाषा आली पाहिजे माणसाला. बाई, ज्या दिवशी दोघांच्या अंगावर अक्षदा पडल्या आणि अंतरपट निसटला, त्या दिवशी मालकाचा उमरा ओलांडला ग. नवी नवरी उमरा ओलांडीत असती बा. आणि त्या दिवसपासून मनात खुणगाठ बांधली. मालकानं सांगितलं तितकंच ऐकायचं. नवऱ्यानं जितकं सांगितलं तितकंच ऐकायचं. याच्या व्यतिरिक्त तिलाची टकटक लावायची नाही. हे त्या दिवशी ठरवलं ग बाई, मी आता म्हणू शकत नाही मालकाला याची स्तुती कर आणि त्याची स्तुती कर. तिनं कपाळावर हात आणला, निघून गेली. फटकं नशीब म्हणजे तुमचं. असू दे म्हणे बाई, काय हरकत नाही. ज्या दिवशी जाऊ असा टोला मारून गेली, त्या दिवशी एक प्रसंग घडला. भागवतात गोड प्रसंग केदार बुवा. रात्रीचे 11 11:30 वाजले आणि लेकरू जवळ आलं. मांडीवर मान टाकली, सांगितलं, आई काही जेवण्यासाठी आहे? काही नव्हतं, काही नव्हतं. मिठाचा खडा पाण्यात बुडीला आणि लेकराच्या ओठावून फिरिला. खारट पाणी चाटून चाटून पोरं झोपले. किती परिस्थिती, तरी नालायकाची स्तुती केली नाही. नाही केली स्तुती. अविरत पंढरपुरातल्या मालकाची स्तुती आवडीनं गुण गायलं. त्याच पुन्हा नाही कोणाचं गुण गायलं. गुण गाण्यातली ताकद सांगू तुम्हाला. पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून द्रव्य आलतं. इथं कोणाला सासरवाडीतून आला असेल तर तितक्या उड्या आणू नका. ते ऐकल्यावर तुमच्या उड्या बंद होत्या. मी स्पष्ट बोलतो ना. आले असेल कोणाला 4-2 एकर वावर आला असेल, कोणाला एखादा 10-5 लाख आले असतील. हे ऐका किती आले तर. डॉक्टर 21 क्विंटल 78 किलो 44 तोडे सोनं देणारा मनी सासरवाडीतून आलता. रोजचं. माय काय गोळ्या संपल्या नाही, माय काय डोक्यावर परिणाम नाही. मी वाचून सांगतो. पावे पुराणी विचारोनी. हे वर्णन कोणी केलं माहिती आहे? वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकरांनी. वारकरी संप्रदायातले आधारीव रत्न त्यांची वाणी सांगते तुम्हाला. एवढं सोनं आलं, इतकं सोनं आलं, इतकं सोनं. तर तो मालक आहे पंढरपुरातला. त्या मालकाने पहिला मणी काशीला पाठीला. काशीला श्रुतीनं प्रश्न केलता अक्रूराला. का रे म्हणे अक्रूर, पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विठोबारायाने त्यांच्या सासरवाडीतून सत्रजितानं दिलेला मणी सत्यभामे सोबत आलता. ह्याच्यासाठी बऱ्यापैकी वाद असेल, तो भागवतात बघा, लक्षात येईल. हे सांगतील तुम्हाला. आता संपलं ना आजचं, पण पुढच्या वर्षी पुन्हा पाहुणा. मी पुढचा हुक टाकून ठेवलो. एवढं सोनं. श्रुतीनं प्रश्न केला, काशीला का
पाठीला असल म्हणे. तर अक्रूरानं सांगितलं, हे श्रुती माते, माझ्या पंढरपुरातल्या मालकाला माहित होतं त्यांची भजन परंपरा ही काशीतल्या मालकाने सुरू केली. भजन कोणी केले माहिती? काशीतल्या मालकाने. अगोदर नव्हतं. अरुण दादा, हा पकवाज सुद्धा काशीतल्या मालकानेच आरक्षित केला. मृदंग काशीतल्या मालकाच्या आवडीचं वाद्य. हो. आणि मग पकवाज वाजवायला काशीतल्या मालकाने इंद्राला बोलिलं आणि त्या पकवादावर ते भजन म्हणायचे. आणि त्यांच्या सोबत नारद आणि तुंबर आले. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. वाजवा मुरली मनोहर रे. वाजवा मुरली मनोहर रे. वाजवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर भजन केले लोकांनी. भजन परंपरा शिवजींची आहे. या संप्रदायाची स्थापना कोणी केली? शिवरात्रीचा पर्व काळ चालू आहे आता. पर्व काळ उद्या 8 तारखेला शिवरात्री. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव स्थापना केली त्यांनी. आमचा मित्र भेटला, त्याच्या घरी गेलो तर त्याच्या वडिलांनी जास्त इच केलं थोडस. आलात का बाळू महाराज? हो हॅलो. तुम्हाला माहित आहे का? म्हणलं काय? आमच्या 4 पिढ्यापासून आम्ही वारी करतो. त्याच्या पोराला म्हणलं, मला काढून देवा लवकर, मथर लय टकटक करायला. तुम्ही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, पुन्हा कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हे वारी करते, मी पाकिस्तानी आहे का? ते म्हणलं, महाराज आमच्या आजोबाला नादाचे वय, असं घरी कोणी महाराज आले की सांगायचं. म्हणलं, तुझ्या आजोबाला एक औषध देऊन हे बंद करू का? ते म्हणलं, आता लोक एकाही महाराजांनी दिलं नाही. म्हणलं, ते नसन दिलं. ते आजोबाला माहीतच नाही गिरगावचा बाळा किती रकिले म्हणून. मुद्दाम थांबलो. म्हणलं, बाबा किती वाऱ्या केल्या, काय इशिक झाल्या वडिलानं इशिक केल्या. आणि म्हणलं, तुम्ही बंद काऊन केल्या? नाही म्हणे महाराज केल्या इशिक. म्हणलं, याच्यानंतर पांचटवाणी सांगा जाऊ नका कोणाला. वारी ही प्रकरण भगवान शिवशंकराचं आहे. त्यानं सुरू केल्यामुळे आपल्याला करता येतात. कधी कधी त्याचं नाव घेत जाय. त्यानं त्याच्यानंतर बोलायला बंद केलं. औषध चांगलं असल्या गुण येतो. औषध चांगलं पाहिजे, आणि औषध चांगलं असून पुन्हा टायमाला दिलं पाहिजे. मला एकदा डॉक्टरने इंजेक्शन दिलं, तुम्ही नाही अंगावर घेऊ नका. मला एकदा डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दुखलत नाही. तर डॉक्टरला म्हणलं, साहेब इंजेक्शन दुखलं नाही. ते म्हणले, आपला हातच नरम आहे. म्हणलं, पुन्हा एक द्या ना. ते म्हणले, रिॲक्शन येत असते. पण हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन का दुखलं नाही. अंगात टोचलत नाही, धोत्राच्या कष्टातच हाणलं. कसं दुखन मला सांगा वरती, आहे का नाही? त्याच्या आजोबाला इंजेक्शन चांगलं दिलं मी, त्याने पुन्हा टकटकीत बंद केली. वारी हे प्रकरण शिवजींचं आहे. भजनी परंपरा शिवजींची आहे. म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं तिथला उद्धार करावा. अक्रूर घाट बांधला, अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली, मग धन घरी आणलं. याचा दुसरा एक अर्थ आहे, आपल्याला अनायासे प्राप्त झालेले द्रव्य चांगल्या कामात खर्चिलं तरच पचत, नाही तर ते पचत नसतं. तुम्हाला एक माहिती का, बिना कष्टाची आलेली संपत्ती लेकरा बाळात जीव देत नाही. बिना कष्टानं आलेली संपत्ती बायकोचा स्वयंपाक खाऊ देत नाही. आणि जी संपत्ती बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही, ती संपत्ती वाऱ्यासारखी उडून जाती. मग यायला नाशिकला इटा उचलायला जावं लागते, मुंबईला गटार उपसायला जावं लागते. म्हणून किती बी श्रीमंत देवानं करावं, पण पप्याच्या माईन केलेला स्वयंपाक खाला जात जावा, त्याला म्हणत असते श्रीमंत. ती भाकरी करून याची वाट पाली, साऱ्या चपात्या वाळून गेल्या. मग ह्यो भंगिऱ्या 1:30 वाजता आला, एक बूट हरपून, एकच बूट त्याच्या पायात. हरामखोरा, तुला पापाची आलेली संपत्ती अशी गमवतो ना, आलाय का? तुला लेकरा बाळात जी संपत्ती जेवू देत नाही. महाराज विटेवरचा मालक आहे महाराज, तो विटेवरचा मालक आहे.
तशीच संपत्ती साचवली. एक दिवशी भगवंताचं आवडीनं भजन करीत 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 ते वारकरी निघाले. पंढरपुरातल्या मालकाला रात्रभर झोप नाही. विटेवरच्या मालकिनीने विचारलं, मालक का जागेत? अगं माझा एक वारकरी जीवनभर माझं आवडीनं गुण गातोय ग, त्याची परिस्थिती नाजूक आहे. मालक, रात्रीच्या 2 वाजता जर तुम्ही त्या वारकऱ्यासाठी रडत असाल तर मग तुम्ही का करत नाही त्याच्यासाठी काही? करू का ग? करा ना मालक, करा ना. विश्वकर्मा महाराजाला बोलून घेतलं आणि विश्वकर्मा महाराजाला भांडार दाखिलं. महाराज, ह्या गोदामात सोनं पडलं, ह्या सोन्याचं त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. आणि गाव सोन्याचं केलं. गाव ठराविक लोकांना सोन्याचे आहेत, पण या वारकरी किती मोठा आहे पुढचा ऐका. अर्बुजादी टन सोनं शिल्लक उरलं. 10 क्विंटलाचं 1 टन का प्रकाश व्यापारी आहेत ते दाणा मार्केटचे. शेनगाव मधलं बाळासाहेब आमचं आवडीचं घर आहे. रात्री बारी किती वाजता गेलं की हायक जेवायला म्हणेल खरं. डॉक्टर साहेब आवडीचं घर आहे. पैसे लय असतात, पण हॉटेल जेवल्यावर तुमचे कॅमेरे पाहतात ना. इथं ठासून बोलता येत नाही. भानगड ती अशी हवाच जाती मंगन. हा, तुमच्या कॅमेऱ्यात महाराज गवसल्या चालू कीर्तनात तर म्हणीन गुरुजी एखादा, ए काय बोल तू पांचटा, तुला तर आम्ही फल्यान धाब्यावर पाहिलं होतं. मग हे चोर पंक्चर होते. दुकानात गेल्यावर शिद्र गवसन दारा पुढे गाडी राहिल्यावर हवा राहीन. हे चोर पंक्चर असं नाही. सात्विक अन्न खायचं आपण. वेळ प्रसंग आल्यावर जेव्हा, त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही यात्रेला गेले तिथं काय आपली सासरवाडी थोडी असती, जेवावं लागेल, तशी काही पण नाही. पण ज्या गावात आपण कीर्तन केलंय ती माणसं जर आपल्याला रांगोळी लावून जेव घालीत असतील आणि तिथं जेवत नसेल आणि त्या पाकिटावर जर वाशिमला धाब्यावर जेवत असेल तर पैसे देणाऱ्याला पण पाप आहे. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. तुम्हाला सुद्धा पाप. आम्हाला तर कोण्या नरकात टाकावं हे आम्हाला कळणार नाही, पण याच्यातलं अर्ध पाप तुम्हाला पण. विठाला विठाला अर्बुजादी टन सोनं उरलं. काय करायचं? मसन वाटा सोन्याचा करा. मसन वाटा सोन्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसन वाटा मातुड्याचा. महाराज कुबेराला गाव सोन्याचं, मसन वाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरतच नाही म्हणून मसन वाट्याचं समन नाही. पुण्य संपल्यावर लाद घालते ते खाली येतं पुन्हा सोयाबीन कापायला. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपलं की बँकेत कोणाला किंमत आहे? ज्याच्या खात्यावर पैसे त्याला का मोठी गाडी घेऊन जाणाऱ्याला? ज्याच्या खात्यावर पैसे ते बिना बुटाचा बी जाऊ द्या तरी मॅनेजर म्हणतं या काका या 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 काका या. आणि अंगठ्यान ब्रासलेटन लॉकेटन सोन्याचा करदुडान आणि गाडी 70-80 लाखाची. एक सोमळ्या गेला, मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिलं पण नाही. हो. आणि एक मथारा आलं शेतातून, बनेलीच होतं. नातीला दवाखान्यात नेलं तर सिजर झालतं. 50-50 हजार पाहिजे होते. तसंच उसाल पाणी भरून आलं. बुट पाय भरलेले. बुट कशाचे? घोट्या पस्तोर पाय भरलेले. मॅनेजरनं पाहिल्याबरोबर खुर्ची सोडी. काय काका 50-50 हजार पाहिजे. बर, ती कुंसली पाणली, लिहिली, मथाऱ्याचा अंगठा घेतला. कॅशियरला म्हणला इकडे येऊन पैसे दे. आणि पुन्हा मथाऱ्याला सांगितलं रस्त्यात गाडी उभी करू नका. मोटरसायकल त्याच्या नातवाला सांगितलं चोट्टे हाणतील. संधीशी दवाखान्या लोक गाडी दी. जिथं सून भरती करेल तिथं, त्याची सून जिथं भरती करेल तिथपर्यंत. इकडची भाषा आहे ती. आणि हे 80 लाखाच्या गाडीवालं इतकं पेटलं. ते म्हणलं फाटक्या कपड्याचं मथारा आलं आणि त्याला लगे
रस्त्यान गाडी उभी करू नको, दवाखान्यापासून सरळ जाण, जवळ आणून पैसे दिले, माझ्या अंगावत एखाद्या कोटी रुपयाचं सोनं. ते म्हणले साहेब आपल्याला काही पैसे नाही, म्हणले पॅनल्टी लागू लागू तुमचं खातं झिरो झालंय. तू मोठ्या गाडीत आला सुंबळ्या, पण तुझ्या खात्यावर रुपड्या नाही ना. तसं वरी इंद्राच्या अमरपुरीत राहण्यासाठी खात्यावर पुण्य लागतंय, पुण्य. आणि पुण्य संपलं की लाथ आणतेत का, हा इतक्या जोरात की पुन्हा कोणाच दवाखान्यात ऑपरेशन होत नाही, त्या कमराचं काढून देतात म्हणून मसन वाटा नाही. पण वार करायला गाव सोन्याचं, मसन वाटा पण सोन्याचा. ते कोणाला दिसत नाही. माणसं लय नंबरी झाले हो. मसन वाट्यातली इंगल कापून एक जणांनी म्हशी खाली लावली. हो इतकं पोट्ट भारी. आणि त्याच्या पोराचं नाव शाहूराव, आणि त्या शाहूनं त्याचं नाव शाहू, आणि इंगल कापले आरापतीनं आणि म्हशी खाली. हो आणि बापाचं नाव धर्म. वारा आलं तिन्ही म्हशी पत्रान कापल्यान मेले. मसन वाटेतले इंगल नेत असते इतके काही काही पानचित लोक. तर सोन्याचा मसन वाटा असलं ह्या तर सोयाबीन कापायला जाचत नाही. मसन वाट्या सगट सोन्याचं. दृष्टांत संपला. माझ्या देहूतल्या मालकांनी तुकोबारायला विचारलं, देवा हा पुन्हा सांगतो ऐका ऐका, ज्याच्या बायकोच्या साडीला हिरे होते का, हिरे होते ना, ती सुदाम देवाची भाऊजई होती. आणि ते सुत्तीचा नवरा सुदाम देवाचा भाऊ. मग ज्याची स्तुती करीत होती ते केदार बुवा मेलन, ते त्याचा जीव गेल्याचं निमित्त झालं आणि ते मेलं. सारी संपत्ती त्याची लुटली, यालाही लुटलं. मग हे याची बायको कुठे बसले माहितीये का, जगदंबेच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला, जोगवा मागायला, जोगवा मागायला. कोणाची स्तुती करीत होते, माणसाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. नराची माणसाची स्तुती केली, मोठा झाला, पण बोंबलत इतका मातुड्यात गेला पुन्हा ती गरिबी लिहिता येत नाही. आणि पंढरपुरातल्या मालकाचं आवडीनं भजन केलं. गाव तर सोन्याचं, पण मसनवाटा पण सोन्याचा झाला. तुकोबाराने देवाला विचारलं, देवा का? ठस 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 अंतःकरणातून उमाळा दाटून आला, डोळ्यातून पाणी वाहत होतं. आणि तुकोबारायच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबाराय द्वापार युगात आवडीनं माझं गुण गायलं, त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामदेव, म्हणून आवडीनं गुण गायलं. याच्या करता त्याचं गाव सोन्याचं. मग आवडीनं गुण गाणाऱ्याचं गावही सोन्याचं करतोस आणि मसनवाटाही सोन्याचा करतो. इतका आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे. मग मला तरी दुसरं देतोच कशाला? गुण गाईन गुण
तुमच्या बाजूचे महाराजांचं काय नाव? रामेश्वर महाराज. बैठकीत भेटले होते मला. तुम्हालाही धन्यवाद. आवडीनं गुण गायलं सुदाम देवानं. पृथ्वीवर जितके देश असतील या सर्व देशात जर गाव सोन्याचं कोणाला भेटलं असेल तर अगोदर वारकऱ्याला. तो वारकरी सुदामदेव महाराज. दोन देवायचं गुण गाचं, काशीतल्या मालकाचं